जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर। 9 नोव्हेंबर 2025 रोजी सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपक्षेत्र व उमरी नियतक्षेत्रात असलेल्या मौजा डोनाडा व गवारला येथील जंगलात मागील 1 वर्षापासून F4 वाघीण व 18-20 महिने वयाच्या तिच्या 3 बछड्यांचा धुमाकूळ सुरू होता। सध्या तालुक्यात धान कापणीचे हंगाम सुरू असून सदरचे वाघांना पकडण्यासाठी दिवसेंदिवस गावकऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती। त्यानुसार वनविभागाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार जेरबंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्यास राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांच्याकडून दिनांक 24/10/2025 रोजी परवानगी देण्यात आली। त्यास अनुसरून दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 2 बछडे व दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 1 बछडा व 1 वाघीण असे एकूण 4 वाघ जेरबंद करण्यात आले। सदरची कारवाई श्री रामानुजम RM यांच्या मार्गदर्शनात श्री राजन तलमले विभागीय वनाधिकारी चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर व श्री विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक यांचे नेतृत्वात, श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्राधिकारी सावली, श्री दत्ता जाधव परिवीक्षाधीन वनपरिक्षेत्राधिकारी सावली यांनी व त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पार पाडली। सदर मोहिमेकरिता श्री घनश्याम मायगमकर वनपरिक्षेत्राधिकारी चंद्रपूर, डॉक्टर कुंदन पोटचलवार पशुधन विकास अधिकारी TTC चंद्रपूर, श्री अक्षय नारनवरे जीवशास्त्रज्ञ चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर, RRU टीम चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर, श्री अनंत राखुंडे क्षेत्र सहायक व्याहाड, श्री पाटील, श्री मेश्राम, श्री सीडाम, वनरक्षक श्री मुंडे, श्री सोनकर, श्री खुडे, श्री डांगे, श्री आखाडे, श्री बोनलवार, श्री अहिरकर, श्री इंगळे, श्री कराड, श्री मुरकुटे, श्री नागोसे व श्री बोरकर तसेच PRT चमू डोनाडा गवारला हरंबा उपरी बीट मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्रपूर।